नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात म्हणजेच या विश्लेषणात आपले स्वागत आहे. शालेय पुस्तकातला इतिहास आपल्याला कधीकधी थोडा रटाळ वाटू शकतो, बरोबर? पण आज आपण या पुस्तकी इतिहासाच्या पलीकडे जाऊन मराठा साम्राज्याच्या एका अतिशय थरारक आणि आजच्या काळातही जिवंत असलेल्या वास्तवाकडे वळणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक भन्नाट प्रश्न पडतो. तब्बल 500 वर्षांचा हा जुना इतिहास आजच्या या आधुनिक जगात टिकून कसा राहिला? बघा, हा प्रवास केवळ काही जुन्या धूळ खात पडलेल्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये, तर तो एका अतिशय आधुनिक आणि तितक्याच भावनिक अशा कौटुंबिक वादापर्यंत येऊन कसा पोचतो, हे सगळं आपण पाहणार आहोत. आता या सगळ्याची नेमकी सुरुवात कुठून होते? तर आपल्या ओळखीच्या एका अधिकृत स्रोतापासून. समोर दिसतंय तसं हे आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं इयत्ता 12वीचं इतिहासाचं अधिकृत पुस्तक. या पुस्तकाचा आवाका खरंच प्रचंड आहे बरं का. यात जागतिक आणि भारतीय इतिहासाचा तब्बल 500 वर्षांचा काळ सामावलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एक खूप मोठा कॅनव्हास आहे. अनेक शतकांच्या घडामोडी, उलथापालथी आणि मानवी प्रगतीचा एक भव्य आलेखच यातून मांडण्यात आला आहे. आता इथे खूपच रंजक गोष्ट समोर येते. विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रस्तावना आणि शिक्षकांसाठीच्या सूचना, या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या की एक गोष्ट स्पष्ट होते. इतिहास म्हणजे केवळ तारखा घोकणे नाही, तर इथे एका विश्लेषणात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनावर भर दिलेला आहे. भूतकाळातील घटनांचा नेमका अर्थ कसा लावायचा हे इथे शिकवलं जातं. महाराष्ट्रातील प्रतिकार या भागात हा अभ्यासक्रम युरोपियन वसाहतवादाला झालेल्या प्रखर विरोधावर आणि स्वराज्यासाठीच्या अभूतपूर्व संघर्षावर लक्ष केंद्रित करतो. हा संघर्ष किती खोलवर रुजलेला होता हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बखर सारख्या प्राथमिक स्रोतांकडे वळायला सांगितलं जातं. मोडी लिपीतले हे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचा प्रेरणादायी इतिहास आजही जिवंत ठेवणारे पुरावे आहेत. या बखरींमधून त्या काळातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा अगदी हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. शूर शिलेदार येसाजी कंक. आता हा व्यापक इतिहास एका विशिष्ट व्यक्तीच्या, एका महान योद्ध्याच्या असामान्य बलिदानापाशी येऊन पोहोचतो. सरनोबत येसाजी कंक यांचं ऐतिहासिक महत्त्व खरंच अफाट आहे. रायरेश्वराच्या शपथेपासून ते 1676च्या दक्षिण दिग्विजयापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सावलीसारखे उभे होते. एवढंच नाही तर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारात अत्यंत डौलाने प्रवेश केलेल्या प्रमुख सरदारांमध्ये त्यांचा समावेश होता. आणि याच दरबारात मराठ्यांचा तो अद्वितीय आत्मविश्वास जगाने पाहिला. जेव्हा कुतुबशहाने काहीशा आश्चर्याने विचारलं की मराठा सैन्यात हत्ती का नाहीत, तेव्हा शिवरायांनी दिलेलं उत्तर आजही अंगावर काटा आणतं. ते अगदी अभिमानाने म्हणाले, आमच्याकडे 50,000 हत्ती आहेत, कारण आमचा प्रत्येक सैनिक हा एका हत्तीच्या ताकदीचा आहे. मानव आणि हत्ती, महाराजांचे ते शब्द केवळ पोकळ दावा नव्हता, आणि त्यातूनच एका अत्यंत थरारक प्रसंगाची सुरुवात झाली. बघा, ही काही साधी लढाई नव्हती. मानवाचा एका उन्मत्त प्राण्याशी झालेला तो एक भयानक सामना होता. साखळ दंडाने बांधिलेल्या एका चवताळलेल्या हत्तीसमोर जेव्हा येसाजी कंक उभे राहिले, तेव्हा क्षणभर सगळ्यांचे श्वास रोखले गेले. त्यांनी अत्यंत शिताफीने त्या बेफाम हत्तीला हुलकावणी दिली, आपल्या चपळाईने त्याला पार दमवून टाकलं आणि योग्य वेळ साधून सोंडेवर समशेरीचा असा काही जबरदस्त घाव घातला की तो प्रचंड प्राणी वेदनेने किंचाळत तिथून पळून गेला. मराठा शौर्याचं याहून मोठं उदाहरण ते काय असणार? समाधीस्थळ उजेडात या अंगावर शहारे आणणाऱ्या शौर्यकथेकडून आपण आता एका निर्विवाद आणि प्रत्यक्ष वास्तवाकडे वळूया, ज्याचा शोध आजही सुरू आहे. ही शौर्यकथा वास्तवाशी कशी जोडली गेली आहे ते पहा. 1676ची गोवळकोंडा मोहीम, 1683मध्ये फोंड्याच्या लढाईत कृष्णाजी कंक यांचं वीरमरण, हा सगळा इतिहास घडला. पण पुढे 1927मध्ये भाटघर धरणामुळे गावकऱ्यांचं विस्थापन झालं. अनेक गोष्टी पाण्याखाली गेल्या. पण त्यानंतर थेट 2012मध्ये एक खूप मोठी पुरातत्वीय घटना घडली आणि इतिहासाचं एक नवीन पान उलगडलं. 2012 सालचं हे उत्खनन म्हणजे खऱ्या अर्थानं वारशाचा एक खजिनाच होता. भोरमधल्या राजघर या गावात इतिहासप्रेमींनी सरनोबत येसाजी कंक यांचं समाधीस्थळ आणि त्यांच्या वाड्याचे अवशेष शोधून काढले. तिथे एक ऐतिहासिक अश्वस्मारक आणि अगदी एक अस्सल शिवराई नाणेही सापडलं. अनेक शतकानंतर या महान योद्ध्याचं अंतिम विश्रामस्थान जगासमोर आलं. एक जिवंत वारसा. आता होतं काय, जेव्हा असे जुने अवशेष समोर येतात तेव्हा त्यातून नवीन चर्चांना उधाण येतं. इतिहास हा विषय किती जिवंत आहे हे यातून सिद्ध होतं.
आणि इथेच आजच्या काळात सुरू असलेला एक उत्कट वाद आपल्याला पाहायला मिळतो. कंक घराण्याच्या दोन वेगवेगळ्या शाखा आपल्या स्थानिक वारशाचं अतिशय प्रखरतेने रक्षण करत आहेत. एकीकडे राजघर येथील वंशज आहेत जे त्यांच्या पूर्वजांच्या जमिनी आणि वाड्याच्या निर्मितीबद्दल दावे करतात, तर दुसरीकडे भुतोंडे येथील वंशज आहेत जे ऐतिहासिक तलवारी, नाणी आणि पत्रांच्या आधारे भुतोंडे हेच मूळ गाव असल्याचा ठाम दावा करतात. हा वाद आजही ऑनलाईन आणि ऑफलाईन चर्चांमध्ये अगदी ज्वलंत स्वरूपात पाहायला मिळतो. आणि गंमत म्हणजे दोन्ही बाजू अगदी निष्पक्षपातीपणे आणि तितक्याच आत्मीयतेने आपल्या पूर्वजांच्या वारशासाठी उभे आहेत. या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र 100% स्पष्ट होते. तो 500 वर्षांचा अभ्यासक्रम केवळ पुस्तकातला राहिलेला नाहीये. इतिहास हा अजिबात निर्जीव विषय नाहीये. ज्यांच्या पूर्वजांनी हा इतिहास घडवला त्यांच्यासाठी तो आजही एक अत्यंत जिवंत आणि तितकाच प्रखर अभिमानाचा विषय आहे. इतिहास पुस्तकांमध्ये तर जिवंत राहतोच, पण वंशजांसाठी तो खऱ्या अर्थाने कुठे जिवंत असतो या प्रश्नाचं उत्तर केवळ 4 भिंतींच्या वर्गात नाही, तर स्थानिक समुदायाच्या हृदयात आणि त्यांच्या पूर्वजांच्या मातीत दडलेलं आहे. याच एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.